विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नुसतीच कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा पार पडली आणि हे पुस्तक दिसतंय तुम्हाला. 200 पानांचं पुस्तक आहे. 15 प्रश्न याच्यातून आलेत. हा सूर्य आणि हा जयद्रथ. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या कोणत्या पानावरती होतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं नको व्हायला की हवेत गोळीबार चाललाय. प्रश्न आणि या पुस्तकातल्या कोणत्या पानावरती ते वाक्य आहे किंवा कुठून हा प्रश्न आलेला आहे हे मी तुम्हाला अगदी 1 बाय 1 दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे पुस्तक आपलं संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे. जर का तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही ऑनलाईन पुस्तक खरेदी करू शकता. इंडियन पोस्टेच्या सेवेनुसार 3 ते 8 दिवसात हे पुस्तक जे आहे तर ते तुम्हाला घरपोच मिळेल. एक छोटासाच व्हिडिओ बनवू, जास्त याच्यात काय रमण्यात अर्थ नाहीये. पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला हे सगळे प्रश्न समजतीलच. कलम 370 वरती प्रश्न आला होता. हे बघा, यांनी तिथं असं म्हटलेलं आहे की विशेष दर्जा दिलेला होता. होता म्हटलं याचा अर्थ ही तर राज्य येणार नाहीत, गोवा, मणिपूर, बिहार. त्याच्यामुळे इलिमिनेशन मेथड जर का तुम्हाला वापरायचं असेल तर ऑप्शन क्रमांक 1, 2 आणि 4 हे ऑलरेडी बाहेर पडतात. राहिला कुठला? पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर, आणि ते या प्रश्नाचं उत्तर आहे. आता केंद्रशासित प्रदेश आपल्या पुस्तकातला चॅप्टर नंबर 8 जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा चॅप्टर आहे, बरोबर. त्याच्यात पेज नंबर 25 वरती जर का तुम्ही बघितलं तर खालून 3रा पॉइंट आहे. कलम 370 हे भारतीय राज्यघटनेच्या 21व्या भागात समाविष्ट केलं गेलं. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्याचा समावेश करण्यात आला. कालांतराने जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारावर बंधने घातली होती. सापडले उत्तर कलम 370 भाग 21 जम्मू काश्मीर या राज्याला विशेष दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. पहिला प्रश्न आणि पुस्तकातला संदर्भ पान नंबर 25 तुम्ही काढून चेक करू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूलभूत कर्तव्याशी संबंधित प्रश्न आहे आणि त्यांनी विचारले कुठला भाग. आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मूलभूत कर्तव्याचा चॅप्टर काढा, तिथे QR कोड दिलाय तो स्कॅन करा, याचं सगळं एक्सप्लेनेशन येईल. परंतु याचं उत्तर जे आहे तर ते कुठं आहे? पेज नंबर बघा, पेज नंबर किती आहे? 205 वरती हे राज्यघटनेतले सगळे भाग एका ठिकाणी दिलेत. त्याच्यातली दुसरीच लाईन आहे भाग 4A मूलभूत कर्तव्य कलम 51A. दुसरा प्रश्न उत्तर सापडलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. प्रकरण 40 काढायचं पुस्तकातलं कार्यालयीन आणि अभिजात भाषा हे सरळ प्रकरण आहे. अधिक माहिती हवी असेल तर QR कोड स्कॅन करा, एक लेक्चर येईल ते लेक्चर पाहून घ्या. त्याच्यातला 3रा मुद्दा 92वी घटना दुरुस्ती 2003. 8व्या अनुसूचीमध्ये बोडो, डोगरी म्हणजेच डोंगरी, मैथिली आणि संथाली या आणखी 4 नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आणि घटनेची मान्यता असलेल्या भाषांची संख्या 22 झाली. 22. 8वं परिशिष्ट 22 भाषा. ह्या 8व्या परिशिष्टाशी रिलेटेड असणाऱ्या 3 महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत. 21, 71 आणि 92 साल लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस प्रश्न विचारला जोड्या लावाला आणि या तरतुदीवरती प्रश्न येऊ शकतो. हे प्रेडिक्शन नोट डाऊन करून ठेवा. व्हिडिओ पाहत असताना हे सगळं नोट डाऊन करत चला. पुस्तक सोबत आहे, पुस्तकात तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकता. झालं. सध्या 22 भाषा आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 22 भाषा. समजलं. पुढचा प्रश्न हा जरा थोडासा लेंदी प्रश्न आहे. बघा, कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाचे असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. मी ओरडून सांगत होतो राज्यपाल हा सध्या चर्चेचा विषय आहे. अजून एकदा सांगतो, राज्यसेवेसाठी उपराष्ट्रपती हा चर्चेचा विषय आहे. त्याच्याबद्दल थोडंसं पाहून घ्या, बरोबर. आता राज्यपाल चर्चेचा विषय होता, राज्यपालावरती प्रश्न आलाय. मोठा आणि लेंदी प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये वाचा. याची ही जी 3 वाक्य आहेत ना, ही 3 वाक्य तुम्हाला मी पुस्तकात दाखवतो, लगेच पुस्तकात दाखवतो. प्रकरण नंबर 26 राज्यपालाचं, त्याच्यातली ह्या 2 पॉइंटमध्ये याचं उत्तर आहे. एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत असेल तर त्याचं वेतन आणि भत्ते कार्यरत राज्यामध्ये विभाजित करण्याचा अधिकार आणि विभाजनाचे गुणोत्तर राष्ट्रपती ठरवतील. म्हणजे एकच राज्यपाल. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत तर ते त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. ते गोव्याचे राज्यपाल आहेत देवव्रत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. म्हणजेच राज्यपालाचं जे वेतन आहे तर ते गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यात विभागले जाईल आणि हे गुणोत्तर कोण ठरवेल? देशाचे राष्ट्रपती ठरवतील. आलं लक्षात. वेतन कोणाला द्यायचंय? राज्यांनाच द्यायचंय, दोन्ही मिळून महाराष्ट्र आणि गोवा. आलं इथं बरोबर आहे. दुसरं आहे बघा, राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. आलं लक्षात, बरोबर. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. म्हणजेच काय?
लोकसभा किंवा राज्यसभा. थोडंसं मुद्दाम फास्ट जातो, मला माहिती आहे फास्ट होते, व्हिडिओ छोटा बनवायचा आपल्याला. ओके, संसदेचे 2 सभागृह, राज्यसभा, लोकसभा. विधिमंडळाचे 2 सभागृह, 6 राज्यात आहेत 2 सभागृह. विधान परिषद, विधानसभा. त्याचा सदस्य नसावा, शिवाय त्याने कोणतंही लाभाचं पद धारण केलेलं नसावं, शिवाय तो भारताचा नागरिक असावा. पहिली मॅन्डेटरी टर्म ही आहे भारताचा नागरिक असावा. आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी येत आहेत. ह्या 4 वाक्यांवरती प्रश्न बनवलाय आणि कसा बनवलाय तुम्हाला इथे दिसतोय. दॅट्स इट. ओके, हा सूर्य, हा जयद्रथ. ओके, इथे प्रश्न आणि लगेच आपल्याच पुस्तकात पेज नंबर 89 वरती त्याचं उत्तर. हे पहिले किती पॉईंट आहेत बघा, हे पहिले 4था आणि 6वा पॉईंट. आलं, समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे महाधिवक्त्याबद्दल. बरोबर, काय वाक्य, प्रश्न वाचा. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे परिश्रमिक मिळेल. आता तुम्हाला वाटेल हा परिश्रमिक वेगळा शब्द आहे. परिश्रमिक याचा म्हणजे काय केलं आपण बोलीभाषेत जर का पाहिजे झालं, वेतन आणि भत्ते म्हणजेच त्याला हे शुद्ध मराठीत पारिश्रमिक असं म्हटलं जातं. आता हे इथं सुद्धा इंग्लिशमध्ये दिलं, याचा तुमचा काय संबंध होते. सॅलरी वगैरे म्हटलं असतं तर तुम्हाला समजलं असतं, तरी सुद्धा पारिश्रमिक म्हणजे वेतन आणि भत्ते हे लक्षात ठेवा. याचं उत्तर कुठं आहे बघा. प्रकरण नंबर 28 काढायचा राज्याचा महाधिवक्ता. त्याच्यातली पहिली लाईन बघा, राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे. त्याच्याबद्दल काही डाऊट नसावा. पुढची 2 वाक्य वाचा. राज्याच्या महाधिवक्ता तो राज्यपालाची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. त्याचं मानधन राज्यपालाद्वारे निश्चित केलं जातं. तिकडे काय म्हटले, राज्य विधिमंडळ, म्हणजे ते विधान चुकीचं आहे. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खासगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकत नाही. ओके, तो फक्त राज्यासाठी वकिली करू शकतो. जिथं राज्य आणि खासगी पक्ष असा विवाद आहे तर तो तिथं खासगी पक्षाची भूमिका घेऊन राज्याच्या विरोधात लढू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग खाली पात्रता बघा. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असतं. बरोबर, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, नॉट सर्वोच्च न्यायालय. न्यायिक पदावर त्यांनी 10 वर्ष काम केलेलं असावं. बरोबर, आणि किंवा उच्च न्यायालयात त्यांनी 10 वर्ष वकिली केली पाहिजे. हाच क्रायटेरिया कोणासाठी आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी. हेही लक्षात ठेवा. म्हणजे हे 3 मुद्द्यात एक प्रश्न तयार झालेला आपल्याला दिसतोय. आलं लक्षात. पुढचा प्रश्न काय विचारले, विधान परिषदा. ज्या राज्यात विधान परिषद आहेत त्याच्यातलं फक्त एक राज्य इथं नाहीये. भारतातल्या 6 राज्यात राज्य विधिमंडळाचं द्विगृही सभागृह आहे. बरोबर, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक ही 5 राज्य दिलेत. आणि त्यांनी काय म्हटले, विधान परिषदेच्या जागानुसार चढता क्रम लावायचा आहे. ओके, चढता क्रम जर का तुम्हाला लावायचा असेल तर अगोदर किती राज्यात विधान परिषद आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजेत. ज्या 6 राज्यात विधान परिषद आहे तर त्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. याचं सुद्धा आन्सर आपल्या पुस्तकात आहे बघा. पान नंबर किती काढायचा आहे, त्याच्यासाठी पान नंबर तुम्ही 82 काढायचा आहे. विधान परिषद असणारी भारतातील 6 राज्य आणि सदस्य संख्या, बिहारमध्ये 72, कर्नाटक 63, महाराष्ट्र 78, उत्तर प्रदेश 100, आंध्र प्रदेश 58 आणि तेलंगणा 40. याचा चढता लावा नाहीतर उतरता क्रम लावा. सापडलं पुस्तकात पेज नंबर 82. आलं लक्षात. याच्यासाठी तुम्हाला सांगत होतो की एकदा तरी हे तुम्ही पुस्तक वाचलंच पाहिजे जर का तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करत असाल तर. संविधान सभेबाबत प्रश्न आहे. ओरडून सांगत होतो, म्हणजे संविधानाच्या अंमलबजावणीची 75 वर्ष आपण पूर्ण करतोय. त्या अनुषंगानं संविधान सभा, संविधान निर्मितीची प्रक्रिया याच्यावरती प्रश्न बनू शकतो. प्रश्न बनलाय. ह्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवरती 2 प्रश्न बनलेत. हा एक आहे आणि नंतरचा एक आहे. संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखायचं आहे. सिंह संविधान सभेचं चिन्ह होता का, मला माहित नाही, पुस्तकात तुम्हाला दाखवतो. चला, प्रकरण 2 राज्यघटना, मला माहित नाही याचा अर्थ पुस्तकात बघा. प्रकरण 2 राज्यघटना निर्मिती प्रक्रिया बघा, पेज नंबर 3. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार सर BM राव. दॅट्स इट. पहिलं एक उत्तर सापडलं. हत्ती हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं, नॉट सिंह, हे लक्षात ठेवा. HVR अयंगर हे संविधान सभेचे सचिव होते. सापडलं. ही 3 वाक्य आहेत आणि या 3च वाक्यावरती प्रश्न आहे. पान नंबर 3 वरची ही 3 वाक्य वाचायचं. इथं मार्क्स तुम्हाला मिळून गेले असते. ही जी PDF आहे तर सर्व टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतोय, तिथून डाउनलोड करा आणि एकदा तुम्ही पण क्रॉस चेक करून घ्या जर का तुम्हाला कोणाला करायचं असेल तर. पुढचा प्रश्न बघा काय आहे. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. अजून एकदा सांगितलं होतं, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची 75 वर्ष सेलिब्रेट करतोय. सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न बनतो आणि प्रश्न बनलाय. ओके, आता ह्याच्यातलं काय ओळखायचं आहे, अयोग्य कथन ओळखायचं आहे. बघा,
इथे बघा पेज नंबर हे किती आहे लगेच दाखवतो तुम्हाला. पेज नंबर 101, पुस्तकातलं पेज नंबर 101. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयांचा निदान सलग 10 वर्ष अधिवक्ता किंवा राष्ट्रपतींच्या मते तो विख्यात विधिवेत्ता किंवा कायदेतज्ञ असावा. हे विधिवेत्ता कायदेतज्ञ हा या दोन शब्दांचा अर्थ एकच. पुन्हा एका लाईन मध्ये हा प्रश्न बनतोय. दॅट्स इट. समजलं, आलं लक्षात. 5 वर्ष नाही, हे विधान चुकलं, इथं 10 वर्ष पाहिजे. हे एक बरोबर आहे आणि 10 वर्ष. अ आणि क असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. एवढं साधं सोपं सरळ होतं. पुस्तकातली लाईन टू लाईन जर का वाचली असते ना तर 15चा 15 प्रश्न बरोबर आले असते. आलं लक्षात. बऱ्याच जणांना वाटलं की नवीन पुस्तक आहे, काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही. तर काय होऊ शकतं हे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. आलं लक्षात. राज्यसेवेसाठी ज्यांनी पुस्तकं खरेदी केली नाहीत त्यांनी न विसरता पुस्तकं खरेदी करा. आणि पॉलिटीला तुम्ही फक्त 3 ते 4 तास द्या. हे जे पुस्तक आहे 226 पानांचं, हे पुस्तक पहिल्या लाईन पासून, पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचून टाका. पॉलिटीचा प्रश्न चुकणार नाही. फक्त थोडंसं तुम्हाला लॉजिक पण लावता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. हे 2 कलमावरती प्रश्न आलेत. याच्यामध्ये ऍक्च्युअली 3 कलम विचारलेत. कलम 137, कलम 145 आणि कलम 141. आता मी तुम्हाला सांगणारच नाही की पुस्तकाच्या शेवटी कलम सगळे दिलेत. कलम 1 ते कलम 395 जेवढी कलम भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट आहेत, दुरुस्त्याहून ऍड केलेली, दुरुस्त्याहून काढून टाकलेली सगळी कलम पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहेत. बरं चला, पुस्तकाच्या शेवटीची कलम तुम्हाला वाचायला वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या चॅप्टरमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दाखवतो. प्रश्न तुम्ही PDF डाउनलोड केल्यानंतर वाचा. आता फक्त मी पुस्तकातले पान नंबर सांगतो आणि प्रश्नाचं उत्तर बघा काय येते. बघा, दोन पानं आहेत, 101 आणि 213. हे फक्त कलम लक्षात ठेवा. कलम 141 काय म्हणते, सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्यांची घोषणा. म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये बंधनकारक असतो. कलम 141. बघा, कलम 145 काय म्हणते, सर्वोच्च न्यायालयाला कलम 145 अन्वये नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्नातलं जर का पहिलं वाक्य बघितलं त्याचा सेकंड हाफ, अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीत राहून, म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की कलम 145 काय म्हणते. सर्वोच्च न्यायालयाला नियम तयार करण्याचा अधिकार राज्यघटनेनं कलम 145 नुसार दिलेला आहे. हे समजायला पाहिजे तुम्हाला. लक्षात. सेकंड हाफ इथं आला. त्याच्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम 137 नुसार स्वतःच्याच निर्णयाचं व आदेशाचं पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. कोर्ट ऑन रेकॉर्ड. ओके, ते इथे येते 137 नुसार. म्हणजे स्वतःचे जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत, सपोज 2024 मध्ये एखादा निर्णय दिला तर त्याच्या विरोधात 2025 मध्ये सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं. इथे तुम्हाला दिसतंय कलम 137. आणि 145, 137 आणि 141 या 3 कलमांवरती आधारितच प्रश्न बनलाय. रेफरन्स पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळते. पेज नंबर 101 बघा आणि पेज नंबर 213 बघा. ह्या कलमांबद्दल मी बोलतच नाहीये. ही काय कलम मी माझ्या पुस्तकात वेगळ्या पद्धतीने प्रिंट केलेत असं काही नाहीये. जी ही कलम सगळ्याच पुस्तकात आहेत तीच कलम माझ्या पुस्तकात आहेत. परंतु एवढ्या कमी किमतीतल्या छोट्या पुस्तकात सहसा कोण कलम टाकण्याचं धाडस करत नाही. ते मी केलंय आणि या मुख्य परीक्षेत त्याचा फायदा झालाय, याचं मला खूप समाधान आहे. बस. पुढचा प्रश्न. संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिलं आहे. 4 कलम दिलेत, 105, 109, 108, 115. हे कलम जे आहेत ह्याच्यातलं 109 धनविधेयकाची प्रक्रिया, 108 काय आहे संयुक्त बैठक, 115 काय आहे अनुदान आणि आता 105 काय आहे तुम्हाला खाली दाखवतो. बघा, आता याचा रेफरन्स कुठे येते, पुन्हा एकदा 2 याच्यामध्ये आहेत. 105 संसदेचे सभागृह, तिचे सदस्य आणि समित्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार. ओके, म्हणजे जे संसदेचे सदस्य आहेत तर त्यांच्या विशेष अधिकाराची तरतूद जी आहे तर ती कलम 105 मध्ये करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हा प्रश्न आहे संसदेचा, याचं तुम्हाला उत्तर दाखवतो. जर का तुम्ही पेज नंबर 34 काढलं त्याच्यावरती सेकंड लास्ट पॉइंट आहे. अनुच्छेद 14 अपवाद काय काय आहेत बघा. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत. संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही. म्हणजेच काय, अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 अपवाद आहे. आलं लक्षात. मूलभूत हक्काच्या प्रकरणात याचा अर्ध उत्तर. आणि जर का तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर कलम 105 एकदा जाता जाता चेक करा. ओके, विशेष अधिकार संसद सदस्य आणि त्यांचाच विशेष अधिकार आहे तो भाषण करण्याचा. ओके, समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा म्हटलं, मसुदा समितीचे सदस्य नव्हते असं विचारले. आता यांचं निधन झालं होतं पण यांचं हे मिट्टर झालं बरं का. हे मिट्टर नाही, हे मित्तर आहे. मित्तर हे आयोगाची चूक आहे, माझी नाही. मिट्टर नाही, हे मित्तर आहे. हे TT नाही, हे त आहे. हे लक्षात ठेवा. एकच मिनिट. हा,
बरोबर, मित्तर आहे. सादुल्ला गोपालस्वामी बघा, आलं लक्षात. पेज नंबर किती काढायचा आपल्या पुस्तकाचा? पेज नंबर 193. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापना करण्यात आली. 7 सदस्य होते. डॉक्टर बी.आर. आंबेडकर अध्यक्ष, एम. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन. माधवराव. त्यांच्या अगोदर कोण होतं तर बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिला होता. आणि टी.टी. कृष्णामाचारी, डी.पी. खैतान यांचं 48 ला निधन झालं आणि त्यांची जागा मग त्यांना टी.टी. कृष्णामाचार्य यांनी रिप्लेस केलं. पेज नंबर 193. मसुदा समिती मुद्दाम वेगळी दिली आहे. आलं लक्षात. कारण मी सांगत होतो राज्यघटनेच्या अंमलबजावणीची 75 वर्ष. पुन्हा वरती सगळ्या समित्या दिल्यात बघा. ओके, सगळ्या समित्या वरती दिल्यात. 103 वरती, 193 वरती काही समित्या आहेत, 192 वरती राहिलेल्या समित्या आहेत. 192, 93. पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्र्याबद्दल प्रश्न आलाय. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. जर का राज्यात राज्य नियोजन मंडळ असेल, ऑब्विसली केंद्रीय नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? पंतप्रधान. तर राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असेल? मुख्यमंत्री. आता इथे त्यांनी या 2 लाईन मध्ये कन्फ्युज केलंय. झोनल काउन्सिल त्याचा अध्यक्ष असतो की आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो? याचं एक्सप्लेनेशन कुठे सापडेल? पॉलिटिव्ह IQ पल्स मध्ये सापडेल. तो राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो. हे 101% ते वाक्य बरोबर धरून चाला. बरोबर, ड बरोबर पकडलं तर सगळीकडेच ड आहे, फक्त इथं नाहीये. पर्याय क्रमांक 3 गेला, 1, 2 आणि 4 राहिला. बरोबर, पहिलं वाक्य बरोबर आहे. तर अ आणि ड असं याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, वाचताना ना पुस्तकातच राहावा. ओके, नाहीतर आपण राज्यघटनेची कलम वाचतो आणि आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. तर असं काय करू नका. पुस्तकात जर का राहिला तर हे तुम्हाला लॉजिक लावता येऊ शकतं. हे झोनल काउन्सिल आणि आंतरराज्य परिषद याच्याबद्दलचं इथं लगेच एक्सप्लेनेशन आहे. प्रकरण नंबर 6, आंतरराज्य संबंध, इंटरस्टेट रिलेशन. तिथला खालून 3रा पॉईंट आहे बघा. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात. आणि इथे काय म्हटले? उपाध्यक्ष. क चुकला. क कुठे आहे बघा? इथला गेला, इथला गेला, म्हणजे 2 आणि 3 गेले. अ ब ड राहिलाय आणि 1 आणि 4 राहिलाय. ओके, 1 तर आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर पेज नंबर किती वरती यायचं माहिती आहे का? एकच मिनिट, हा किती नंबरचा पान आहे? हा, पेज नंबर 20 वरती या. तिथं प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने, झोनल म्हणजे विभागीय परिषदा, त्याचा काय असतो? उपाध्यक्ष असतो. आणि इथं काय म्हटलं त्यांनी? विभागीय परिषदेचा काय असतो? झोनल काउन्सिलचा काय असतो? अध्यक्ष. झोनल काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतो? भारताचा गृहमंत्री असतो. आणि त्याचा उपाध्यक्ष कोण असतो झोनल काउन्सिलचा? संबंधित राज्याचा मुख्यमंत्री रोटेशननुसार. बरोबर, त्याच्यामुळे ब आणि क ही 2 वाक्य चुकीची आहेत. इथं ब आहे, 1 गेला. इथं क आहे, हा गेला. इथं ब आहे, हा गेला. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा तऱ्हेने पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर इथेही लगेच तुम्हाला दाखवतो. मुख्यमंत्र्याचे अधिकार, शासनाच्या ध्येयधोरणाची विधिमंडळात घोषणा ते करतात. राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो. सापडलं उत्तर. ओके, हा सूर्य आहे आणि हा जयद्रथ आहे. बस, पुढे जाऊया. मूलभूत कर्तव्याचा प्रश्न आहे. कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणं. आता त्याच्यात सुधारणा करणं काय आपलं काम नाहीये. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ते मूलभूत कर्तव्य नाहीये. इतर 3 आहेत. कसे आहेत तुम्हाला लगेच दाखवतो. पेज नंबर किती काढायचं? 43 आणि 44. इथं बघा, मूलभूत कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, खाली राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणं, आणि इथं आपल्या संमिश्र संस्कृतीचं वारशाचं मूळ जतन करणं आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणं. सापडलं. 43 आणि 44 पॉलिटिव्ह IQ 2 पानांवरती हे 2 ह्या 3 वाक्यात त्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न हा जोड्या लावाचा प्रश्न आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि त्याच्यावरती कुणी कशी टीका केली आहे ही नाव आहेत. के.टी. शाह, आयव्हर जेनिंग्स, के.सी. व्हियर आणि टी.टी. कृष्णामाचारी. बरोबर, हा 3रा प्रश्न आहे बरं का, संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेशी संबंधित. लक्षात ठेवा. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न मला वाटतोय. DPSP संबंधीचा असला तर ही लोक त्यावेळेस होती. यांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. आणि आता बघा, इथे तुम्हाला उत्तर दिसत आहेत. पेज नंबर किती काढा? पेज नंबर 40 आणि हे पेज नंबर 41. इथे दिसलं तुम्हाला B.N. राव आहेत, K.M. पन्नीकर आहेत, ग्रॅन्युअल ऑस्टिन आहे, ॲलन ग्लेडिल आहे. इथे बघा कुठे गेला? के.टी. शाह बघा. याच्यानंतर अनंत नारायण आहेत. त्याच्यानंतर के.व्ही. राव आहेत आणि ॲलन गॅडव्हिल आहेत. आणि पुढे मग के.टी. शाह इथं आहेत. त्याच्यानंतर के.सी. व्हियर इथं आहेत आणि डॉक्टर B.R. आंबेडकर इथं आहेत. आलं लक्षात? समजलं? तो वरती प्रश्न आणि हा इथं त्याची उत्तरं. आणि शेवटचा प्रश्न, हा प्रश्न
मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती संसदेशी संबंधित आत्ताच एक लेक्चर घेतलं होतं. त्या लेक्चरमध्ये मी ओरडून सांगितलं होतं की सिंगोल जो आहे की जो भारताच्या नवीन संसदेत स्थापन करण्यात आलाय तर तो कुठल्या साम्राज्याशी संबंधित आहे. बऱ्याच वेळेला सांगितलं युट्यूबवरती गेला तर पोस्ट या सेक्शनमध्ये तुम्हाला हा प्रश्न पोस्ट केलेला दिसेल. तर मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ते जे साम्राज्य आहे तर दक्षिण भारतातलं आहे. त्या साम्राज्याचं नाव आहे चोल. 28 जुलै 2025 रोजी म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी ही मी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केली होती. ओके, पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया, चोल साम्राज्य, त्याच्यात तुम्हाला दिसतंय. चोल म्हणा किंवा चोला म्हणा, त्याचा अर्थ तोच आहे. तर इथे तुम्हाला ही पोस्ट जी आहे तर ती दिसतीये, आलं लक्षात. आणि सेंगोल जो आहे तर तो तिथून सेंगोल घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती त्यांनी सरळ प्रश्न विचारलाय, आलं लक्षात. तर अशा रीतीनं जी गट क ची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यात जे पॉलिटिक्स रिलेटेड जे 15 प्रश्न विचारले होते तर ते 15 प्रश्न ॲज इट इज त्याची उत्तरं पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे या पुस्तकात सापडत आहेत. हे जर का पुस्तक तुम्ही अजूनही खरेदी केलं नसेल तर खरेदी करा. संपूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक उपलब्ध आहे. जर का तुम्ही पुण्यात नसाल आणि तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतोय, त्या लिंकवरती क्लिक करा आणि हे पुस्तक तुम्हाला घरपोच ऑनलाईन स्वरूपात मिळून जाईल. 3 ते 8 दिवस लागतील ऑर्डर केल्यापासून. समजलं, आलं लक्षात. म्हणजे मागच्या 15 वर्षातले हे जे 3000 प्रश्न आहेत की जे 1 लाईन स्वरूपात मी याच्यामध्ये मांडलेले आहेत तर खऱ्या अर्थानं मी केलेल्या कष्टाचं चीज झालं असं मी म्हणतो. आत्ता खरं समाधान आहे. म्हणजे हे या पुस्तकासाठी जेवढे कष्ट घेतलेले आहेत तर ह्या एक्झामला जे प्रश्न आले त्याच्यातून मला बरं वाटतंय. आणि ज्यांचे हे 15 प्रश्न बरोबर आलेले आहेत पॉलिटीचे, आय होप त्यांनाही बरंच वाटत असेल. म्हणजे बघा, ह्या पुस्तकांना आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केले. ओके, पहिल्या पार्टमध्ये राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया आहे, दुसऱ्या पार्टमध्ये पंचायत राज आहे आणि तिसऱ्या पार्टमध्ये इन्फो चार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये 30 इन्फो चार्ट्स आहेत, बरोबर. पहिल्या पार्टवरती आणि तिसऱ्या पार्टवरती सगळे प्रश्न आलेले आहेत, पंचायतवरती प्रश्न नाही आलेला, आलं लक्षात. तर अशा रीतीने हे 15 प्रश्न आणि त्याची उत्तरं या 226 पानांच्या पुस्तकात आहेत. 150 रुपये फक्त एवढी प्राइस आहे. आणि या पुस्तकात तुम्हाला QR कोड दिलाय. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर युट्यूबला तुम्हाला 200+ लेक्चर्स पॉलिटीचे फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील. म्हणजे 150 रुपयात हे पुस्तक प्लस 200 लेक्चर्स असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणतरी करत असेल. आणि त्याच्यातले प्रश्न येत आहेत का तर हे असे प्रश्न येतात, इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही फीडबॅक असतील, काही अजूनही प्रश्न असतील, काही माझ्यासाठी सजेशन्स असतील तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंट बॉक्स नेहमीच तुमच्यासाठी ओपन आहे. याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबरही देतो मी 9665274459. याच्यावरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. आलं लक्षात. लेक्चर आवडलं असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल तुम्ही असेल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.